नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी तुमचं खूप सारं स्वागत करतो. तर माझी ना तब्येत थोडी बिघडली आहे. राहायला बसून एक झालं की एक काहीतरी चालू आहे ह्या प्रेग्नन्सीमध्ये. फर्स्ट प्रेग्नन्सी म्हणजे खूप सुखाची होती. ह्यावेळी काय माहिती काय झालं, एक झालं की एक काहीतरी चालूच आहे. परवा म्हणजे सोमवारपासून माझं जरा 2 दिवस पोट दुखत होतं. म्हणजे एक साईड डाव्या साईडला पोट दुखत होतं माझं. मग 2 दिवस म्हणजे कंटिन्यू नाही, असं अधून-मधून असं थोडं असं दुखत होतं. मग द मग मी 2 दिवस कसं तरी अंगावर काढलं. तिसऱ्या दिवशी म्हटलं, की आपण जाऊया दवाखान्यात. म्हणजे भीती वाटते ना, की असं काहीतरी दुखायला लागलं तर. मग पण त्या दिवशी कमी आलं. ज्या दिवशी जायचं होतं बुधवारी आम्ही गेलेलो. तर त्या दिवशी माझं कमी आलं दुखायचं. पण तरी पण म्हटलं, की असं दुखलंय आता 2 दिवस म्हणून जाऊया. मग गेलो आम्ही हॉस्पिटलला. आय-एम-एचला गेलो. तर गेलो आणि डॉक्टर बोलले, की ॲडमिट व्हायलाच पाहिजे. डायरेक्ट ॲडमिट व्हायला पाहिजे. मी म्हटलं असं-असं दुखतंय. म्हणजे त्यांनी चेक केलं, बाळ चेक केलं. तर बाळ म्हणजे ठीक होतं. हार्टबीट वगैरे, मूव्हमेंट वगैरे बाळाचे चालू होते. मग त्याने दाखवलं सुद्धा मला, बाळ आहे नॉर्मल म्हणून. मग बाळ नॉर्मल होतं, पण माझं दुखत होतं म्हणून डॉक्टर काय बोलले, की हां, म्हणजे माझ्या बॉडीमध्ये पाणी कमी झालं, डिहायड्रेट झालं बॉडी, त्यामुळे ॲडमिट व्हायला पाहिजे. मग मला 2 मिनिटं काय कळेनाच, कारण एम-एचमध्ये ॲडमिट होणं म्हणजे महाभारतच आहे. ते डॉक्युमेंट्स हे ते परत एकतर म्हणजे आम्ही इथे देहूरोडला, ते खडकीला हॉस्पिटल, जाणं-येणं ही दोघंच इथं कसं मॅनेज करणार? एकदा तर दिवसातून भेटायला येतील, एक तर तिथं कुणाला थांबू देत नाहीत आणि तर भेटायला येते यावं म्हटलं तर खूप त्यांचं पण हाल होणार. एकतर गरमी इतकी, आणायला कुठे ठेवायचं? कारण की आमच्या ब्लॉकमधले जे आहेत, म्हणजे क्लोज आम्ही होतो ज्या, त्या सगळ्या सुट्टीवर आहेत आणि एक आलेत नवीन आहेत. त्यांचं आणि इतकं असं बॉन्डिंग नाही की आणायला त्यांच्याजवळ ठेवावं असं. आणि आजकालचा जमाना तुम्हाला माहिती आहे, कुठे मुलांना एक सोडा म्हणजे टेन्शनच येतं. मग आम्ही म्हणजे मी डॉक्टरना विचारलं, की टेन्शनचं काय नाही आहे ना? ते म्हटले, "नाही, बघ काय करते." असं जर टेन्शनचं असतं तर त्याने मला ॲडमिट करूनच घेतलं असतं. ते बोलले, "बघ काय करते." मग आम्ही घरी फोन केला. तर घरचे म्हणाले, की "नको ॲडमिट होऊ. पाणी कमी झालं तर पाणी वगैरे भरपूर पी आणि नारळ पाणी पी वगैरे असं तसं होईल म्हणजे नॉर्मल." आणि मला चक्कर एक भरपूर येत होते. अजून पण मला थोडा त्रास होतोय. आणि त्यानंतरनं मग आम्ही घरी आलो. मग घरचे सगळे मला म्हणायला लागले, की "तू इकडं ये, आपण इकडं बघूया." पण ह्याला सुट्टी भेटत नव्हती. मग मी एकटी मला टेन्शन यायला लागलं. आधीच असं सांगितलं डॉक्टरनी, पुन्हा जर प्रवास केला तर आणखी काय व्हायला नको, म्हणून मला भीती वाटायला लागली. त्यामुळे मी घरी नाहीच म्हणाले. सगळे मला ओरडायला लागले, "ये, असू दे." अक्षय सुद्धा सुट्टी काढून आला. पण मला भीती वाटायला लागली. म्हणजे कसं जायचं एवढा, एकतर जवळ नाही म्हणजे 7-8 तास तर 5 तासाचा जरी रस्ता असला तरी 7-8 तास तर आरामात लागतात कोल्हापूरला जायला. त्यामुळं मी नाहीच म्हटलं, मी नाही येणार. मग आम्ही काय केलं, की इथे एक ओळखीचे गायनो आहेत सिव्हिलमध्ये. त्यांच्याकडे म्हटलं आपण जाऊया. जेव्हा मी रिपोर्ट सर्च केलेले आणि दाखवायला गेलते, त्याच मॅडमांकडे मग गेलो आम्ही. तर त्या काय बोलल्या, की टेन्शनचं काही नाही, आपण 2 सलाईन लावून घेऊ." मग मी पहिल्यांदाच सलाईन लावून घेतली आणि ॲट अ टाईम मला वाटतंय डिलिव्हरी टाईमलाच ज्या सलाईन लागल्या असतील त्याच. आता सलाईन म्हणल्यावर टेन्शनच यायला लागलं आणि काय झालं, त्यांच्याकडे ते आपल्या आता जे मॉडर्न मशीन आल्यात त्या नव्हत्या. त्यांच्याकडे छोटंसं डॉपलर मशीन होतं आणि त्यामध्ये काय झालं, की त्यांना म्हणजे बाळाचे हार्टबीट डिटेक्टच होईना. त्या बोलल्या, की माझ्या म्हणजे पोटावर फॅट आधीच जे डिलिव्हरीचं होतं, ते फॅट भरपूर आहे. त्यामुळे मग त्यांना ते डिटेक्ट होईना. 2-3दा त्यांनी ट्राय केलं पण नाही झालं. मग 2 सलाईन लावल्या
मग तरी पण म्हणजे एमएचमध्ये मला दाखवलं होतं, की म्हणजे बाळाचे हार्टबीट वगैरे आणि बाळ आहेत चांगलं. पण मनात एक म्हणजे भीती होती, की माझं पाणी कमी झालं म्हटल्यावर बाळाला काही म्हणजे त्रास नाही ना, टेन्शनचं काही रिस्की वगैरे नाही ना. मग 2 सलाईन लावून घेतल्या. अक्षय आला. मग अक्षय थोडा वेळ म्हणजे थांबला तो सलाईन लावली. एक सलाईन झाल्यावर मग एकदा त्याला आठवड्यातून एकदा दोनदा सुट्टी भेटते. मग म्हटलं, "जा घरी, मी आहे नॉर्मल." मग हा अक्षय गेला निघून. तर तो जाताना ना, माझ्या डोक्यावर हात फिरवून गेला. मला खूप वाईट वाटलं तेव्हा. सॉरी. मग तो गेला. त्यानंतर 2 सलाईन लावल्या. मग आम्ही घरी आलो. मग मॅडम काय बोलल्या, "जर तुम्हाला म्हणजे टेन्शनचं काही नाही" म्हटल्या त्या. "पण जर तुम्हाला काही म्हणजे मनात शंका असेल, डाऊट असेल तर तुम्ही सोनोग्राफी करून घ्या." मग आम्ही काल सोनोग्राफी करायला गेलो. संध्याकाळची अपॉइंटमेंट होती. सोनोग्राफीमध्ये म्हणजे बाळ नॉर्मल आहे, सगळं नॉर्मल आहे. फक्त मलाच विकनेस वगैरे आलाय. हा जेव्हा अक्षयला सोडायला गेलता, तेव्हा अनया माझ्या सोबत बसली होती. मग तिला बघून मला खूप वाईट वाटत होतं, की तर ना तिला बघून खूप वाईट वाटत म्हणजे मनात ना असे खूप वाईट विचार येत होते. जर मला काय झालं तर हिला आता खूप साऱ्या गोष्टी अशा घडायला लागल्यात. मग मला वाटतं आम्ही सलाईन लावून वगैरे घरी 11 वाजता आलो. जेवण जाताना भात लावून फक्त गेलो होतो. मग दूध, भात, चटणी खाल्ली आल्यावर. मला ह्या दोघांचा हाल बघून खूप म्हणजे हं, हसू वाटायलंय माझ्यामुळे सगळ्यांचंच हाल व्हायला लागले. ह्या दोघांचं. घरी सगळ्यांना टेन्शन. घरी जावं तर माझ्या पप्पांचे हाल होतील असं वाटतंय मला. खूपच इमोशनल झालं. तर अशा साऱ्या गोष्टी घडायला लागल्यात. आता सगळं ठीक आहे. बाळ ठीक आहे. पण मलाच नाही समजत आहे मला काय होतंय. खूप असा वीकनेस आला कारण जेवणच नाही जात आहे मला. मला ना हे कुणाशी बोलताच येत नव्हतं. आज मी एकटीच आहे पण व्हिडिओ समोर बोलायला लागले. खूप साऱ्या मनातल्या गोष्टी बाहेर पडल्या. आज जर व्हिडिओ नवऱ्याने बघितला ना खूप ओरडेल, "कशाला रडते?" म्हणून. "तू सारखा ओरडतो, तू सारखी रडत असते." पण काय माहिती खूप असं मनात राहिलं होतं बोलायचं मला. तर आता आहे सगळं नॉर्मल. फक्त असं वाटतं की म्हणजे काय होतंय? खूप म्हणजे त्रास होतोय. माझ्यामुळे सगळ्यांना त्रास असं वाटायला लागलंय. मी खूप म्हणजे ट्राय करायला लागलोय की बाबा लक्ष नाही द्यायचं, जेवायचं, खायचं, प्यायचं. पण नाहीच होत आहे. बघू आता काय. आता डॉक्टरने मला डायरेक्ट म्हणजे 5व्या महिन्यातच बोलवलंय. तर बघूया काय होतं. म्हणजे काल तरी आम्ही सगळं चेक करून आलोय. नॉर्मल आहे सगळं. म्हणजे जितकी ग्रोथ पाहिजे बाळाची म्हणजे आठवड्यानुसार. फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये काहीच मला जाणवलंच नाही त्रास वगैरे. मस्त निवांत होतो मी. आणि यावेळी राहिल्यापासून नको नको वाटायला लागलंय. रोज रोज म्हणतात ना ते एक डायलॉग आहे, रोज उठलं की एक नवीन दुखणं. तसा प्रकार चालू झालाय. आता मीच म्हणजे एवढी भंडाळलोय, माझं वेट कमी व्हायला लागलंय, काय समजेना काय चालू आहे नेमकं. तर कधी-कधी वाटतं की बरं झालं वेट कमी होऊ दे थोडंसं. खूप वेट झालं होतं. आता
पण म्हणतात ना प्रेग्नन्सीमध्ये वेट वाढलं पाहिजे, बाळ हेल्दी होतं. पण असं पण नाही, कारण की कधी-कधी मी भरपूर जणांचं ऐकलं की वेट नाही वाढलं, पण बाळ हेल्दी होतं. त्या आणायच्या टाईम माझं 14 किलो वेट वाढलं होतं. फर्स्ट म्हणजे राहिल्यापासून हर महिना गेला ना 1-2 किलो वाढतच होतं वेट माझं. तर फर्स्ट प्रेग्नन्सी खूप भारी होती माझी. आता नको नको वाटायला लागलंय. का मला तर असं वाटतं की कदाचित हा गॅप आणि त्यात माझं वेटमुळे थोडासा त्रास होतोय असं वाटायला लागलंय. पण म्हणतात प्रत्येक बाळाची म्हणजे प्रेग्नन्सी वेगळी असते. तसंच काहीसं चाललंय. आता म्हणजे आहे तशी मी नॉर्मल. फक्त ना थोडासा वीकनेस भरपूर आहे. जेवण तरी 2 दिवस मी जेवलोय. पण या उन्हामुळे जास्त त्रास झाला. तरी बाहेर कुठं जाणं नाही, येणं नाही. असं चालू आहे. पण घरातलं काम थोडं आहेच. हा करतोय हेल्प सगळी म्हणजे मी बाकीचं काम करायला लागलो. फक्त मला जेवणाचाच आधीपासूनच कंटाळा आहे. त्याचा तर राहिल्यापासून जास्त कंटाळा चालू आहे. तर हा मला हेल्प करतोय आणि आपण जरा असं शहाण्यासारखे वागायला लागलं. खेळणी काढते, तिचं ती भरत्या. म्हणजे असं चाललंय. ती आता झोपली आहे म्हणून म्हटलं ब्लॉग बनवून घ्यावा. तर असा काहीसा हा हे काल परवा 1-2 दिवस हे माझे असे गेले. त्यामुळे परवा ब्लॉग नव्हता टाकला. टेन्शनमध्येच होतो आम्ही सगळे. तर मी आन्याचा व्हिडिओ टाकते. ती खूप म्हणजे तिला समजत नव्हतं, की मम्माला का सुई लावल्या असं तसं. व्हिडिओ टाकतो मी शेवटला तिचा. ती मस्त खेळत बसली. तिचे पप्पा आणि अक्षय गेल्यानंतर मस्त खेळत बसली होती. इकडे-तिकडे मम्मा कधी संपायचं, मम्मा कधी संपायचं, इतके राहिले का सलाईन, इतके राहिले का सलाईन असं चाललेलं तिचं. तर मला वाटते बापरे! त्या डिलिव्हरीनंतर फर्स्ट टाईम मला सलाईन लागली. असं नको नको वाटत होतं. दवाखानावाला ना पहिला अंगावर काटा येतो. तर असं काहीसा हा आमचा हे मागचे 2 दिवस गेले. तर खरंच जर तुम्ही पण प्रेग्नंट असाल आणि जरी प्रेग्नंट नसाल तरी ह्या उन्हाळ्यात खरंच काळजी घ्या. पाणी भरपूर प्या आणि प्रेग्नंट असाल तर नक्की भरपूर पाणी प्या. मी काय झालं, की सारखं युरिन होते म्हणून मग ना मी थोडंसं पाणी कमी केलं. त्याचा हा इतका मोठा परिणाम झाला. कारण की रात्रीची झोपच होत नाहीये त्यामुळे. त्यामुळे थोडं पाणी कमी पिलं. पण आता म्हटलं झोप जाऊ दे तिकडे हे असलं दवाखाना करण्यापेक्षा ते झोप न झालेलीच बरी. तर असंच चाललंय. असा काहीसा हा आमचा दिवस गेला. काळजी घ्या सगळे. मी पण घेतोय. तर चला बाय. तर अनयाला बघून मला असं वाटायला लागलंय, की इतकी लहान असून ना मला खूप आधार देते अनया.